उठा उठा दिवाळी आली. उठा उठा दिवाळी आली. अरे एवढ्या थंडीचं कशाला उठवताय? झोपू द्या ना. एवढी सुट्टी मिळालीये तर आम्ही तर झोपणार बाबा उशिरापर्यंत. पण मंडळी का उठायचे लवकर हे जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मीरा देशपांडे. मनमोगरा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. दिवाळी हा भरगच्च 6 दिवसाचा सण. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व, वेगळी पूजा, वेगळे पक्वान्न अशी रेलचेल. पण या दिवसात अभ्यंगस्नानाला महत्त्व आहे. घरातील स्त्रिया व पुरुष पहाटे उठतात व त्यांचे अभ्यंगस्नान देखील होते. पण लहान मुले, तरुण मुले यांना मात्र मारून मुटकून उठवावे लागते. अजून 5 मिनिटं, अजून 5 मिनिटं, ही 5 मिनिटं काही संपतच नाहीत. बरं काय बरं याचं महत्त्व आहे? तर पहाटे 4:30 ते 7 या कालावधीमध्ये वातावरणात आणि शरीरात वाताचे प्रमाण जास्त असते. यासाठी अभ्यंगस्नान महत्त्वाचे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असल्यामुळं तसंच हाडांच्या बळकटीसाठी तिळाचं तेल लावून उटणं लावून स्नान केलं जातं. ते आरोग्यासाठी महत्त्वाचंच आहे. खरं तर वर्षभर असं तेल लावून स्नान करणं गरजेचं आहे. पण कोण ऐकतोय? पण कमीत कमी दिवाळीमध्ये तरी आळस करू नये. कारण लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. अशी आरोग्य संपदा रूपी लक्ष्मीची कमाई करण्यासाठी नववर्षाबरोबरच या दिवशीही आपण संकल्प करू शकतो की हिवाळ्याचे दिवस उत्तम आरोग्य कमावण्यासाठी महत्त्वाचे आहेत. लवकर उठल्याने आपल्याला अधिकचा वेळ मिळतो, जो आपण केवळ स्वतःच्या शारीरिक, आध्यात्मिक अशा विकासासाठी वापरू शकतो. तर मग आणि हे स्नान झाल्यानंतर देवदर्शनाला जायचं. किती बरं प्रसन्न वाटतं. आणि स्नान झाल्यावर सगळीकडे खरोखरच सगळी पुरुष मंडळी आणि लहान मुले देवदर्शनासाठी निघतात. तोवर इकडे काही जणी फराळाच्या ह्याची तयारी तर करून ठेवतातच, पण काही जणी अंगणामध्ये एवढे मोठे शेण घेऊन गवळणीकरणाच्या मागे लागतात. तुम्ही म्हणाल आता कुठे आहे अंगण, कुठे मिळते शेण आणि कोण करणार गवळणी? मंडळी तुमचं अगदी बरोबर आहे. परंतु आपला देश कृषीप्रधान आहे आणि पूर्वी सगळीकडे शेती केली जायची. त्यामुळे मोठा वाडा, त्याच्या पुढे मोठं अंगण, शेणही भरपूर असायचे, घरचेच असायचे ते. मग काय याच्यामध्ये इतक्या कलाकौशल्यानी घरातल्या स्त्रिया गोकुळच उभ्या करायच्या. कृष्ण, पेंद्या, बळीराजा, गवळणी तरी अहो विविध काम करणाऱ्या गवळणी. मुले घेऊन चाललेल्या, भाजी घेऊन चाललेल्या, दही दूध घेऊन चाललेल्या, पाणी भरायला कोणाच्या कमरेवर घागर, तर काय विचारू नका. जाते, उखळ, जे जे काही पूर्वी आपल्याला लागायचं ते सगळं या शेणाच्या मधूनच उभं केलं जायचं. आणि त्यांना इतकं सुंदर पाना फुलांनी सजवलं जायचं. पहिल्या दिवशी 5 गवळणीचा फेरा, दुसरे दिवशी 2 फेरे, तिसरे दिवशी 3 फेरे, चौथे दिवशी डोंगरावर चढणाऱ्या गवळणी, मुले, मांजऱ्या, पेंद्या असे सगळे गोकुळाचे चित्र. आणि पाडव्या दिवशी 5 पांडव, कुंती, द्रौपदी अशाही त्यांच्या प्रतिमा केल्या जायच्या. नवीन भांड्यामध्ये दूध उतू घालणे म्हणजे भरभराटीचे द्योतक असे. आज शहरामध्ये शक्य नसले तरी ग्रामीण भागात मात्र ही परंपरा कायम आहे. गवळणी घालून होईपर्यंत पुरुष मंडळी आणि मुले आलेली असतच. आणि मग काय त्यांची सगळी सेना वळे ते फराळाकडे. पहिल्या दिवशी सर्वजण बहुतेक स्वतःच्या घरीच फराळ करतात, कारण दुसऱ्या दिवसापासून एकमेकांकडे फराळासाठी बोलवले जाते. आजकाल फराळाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वीच्या काळी सर्व जिन्नस आवडीने खाल्ले जात असत. अहो प्रकार तरी किती असत. बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चिरोटे, बालुशाही, खारी बुंदी, शेव,
चकली, अनारसे, खारे शंकरपाळे, गोडे शंकरपाळे, चिवडा, चुरमुऱ्याचा, पोह्याचा. अहो, गप्पा मारता मारता असा यथेच्छ आस्वाद घेतला जाई फराळाचा. शिवाय प्रत्येक दिवशी जेवणामध्ये वेगळे पक्वान्न. काळानुरूप काही बदल झाले असले तरी दिवाळी सणाचा उत्साह, आनंद, चैतन्य कमी झालेले नसून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेत करमणूक होत असल्याने आनंद द्विगुणित होतो आहे, यात शंकाच नाही. फराळ करून सगळी मंडळी जिकडे तिकडे जातात. पुरुष मंडळी जिकडे तिकडे, लहान मुलांची सेना सगळी किल्ल्याकडे, तोवर बायकांचे तर इकडे काय करायचे याची पण घाई. असे होता होता येते संध्याकाळ आणि दिवाळीची सुरुवात म्हणजे वसुबारस, जी आपण संध्याकाळी साजरी करतो. घरासमोर मोठी रांगोळी, आकाशकंदील, पणत्या, रोषणाई, फुलांच्या माळांनी गृहसजावट याने प्रत्येक घर कसे उजळून निघते. तसेच प्रत्येक शहरामध्ये झगमगाट दिसतो आणि खऱ्या अर्थाने वातावरण दीपावलीमय होते. पूर्वीच्या काळी गोधन मोठ्या प्रमाणात होते आणि हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाई. त्यामुळे सायंकाळी गोधनरूपी लक्ष्मीची तिच्या वत्सासह पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. गाई वासरांना अंघोळ घालून, हळद लावून, नवी वस्त्रे घालून गायीच्या पायावर आधी पाणी घातले जाते. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले त्यांच्या गळ्यात हार घालून पंचारतीने ओवाळल्यानंतर गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सगळ्या स्त्रिया, लहान मुले, मुली गाय वासराला प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात आणि आपल्या सुखसमृद्धीसाठी त्यांच्या पुढे प्रार्थना पण केली जाते. स्त्रिया दिवसभर उपवास करून रात्री ही पूजा केल्यानंतरच बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊनच उपवास सोडतात. या दिवशी त्या गव्हाचे आणि मुगाचे पदार्थ खात नाहीत. आता हे पूर्वी होतं म्हणा गोधन सगळ्यांकडे, पण आजच्या काळात सुद्धा ही पूजा केली जाते बरं का. गोशाळेमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये किंवा चौकामध्ये गाय वासरू आणून बांधले जाते. त्यामुळं सर्वांची सोय होते आणि आज देखील स्त्रिया, मुले गोधनाची मनोभावे पूजा करतात. मग काय आठवलं का? अहो, आपण आपल्या लहानपणी म्हणायचो ते गाणं वसुबारसेला. काय म्हणालात? नाही आठवत? बरं, पहिली ओळ ऐकली ना की सर्व गाणे आठवेल आणि तुम्हीही म्हणाल. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी गवळ्याच्या, गाई म्हशी पाळल्या, कुणाला मिळाल्या. दूध लोणी खाणार कसं, लोण्याचं तूप काढणार कसं, कृष्णाने वाजवली बासरी, गाई म्हशी आल्या घरी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. तर मंडळी, आपणासही आनंददायी होवो आपली दिवाळी. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण हा व्हिडिओ पाहून सबस्क्राईब, लाईक, शेअर करावे हीच इच्छा. धन्यवाद.